श्री स्वामी समर्थ. श्री अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ हे पूर्ण दत्त अवतार होते. श्री नरसिंह सरस्वतींचा पुढील अवतार म्हणजेच अक्कलकोट स्वामी होत. श्री नरसिंह सरस्वती हे श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनात अदृश्य झाले आणि श्रीशैल पर्वताच्या रम्य परिसरात समाधी अवस्थेत राहिले. ते महान योगी असल्याने 300 वर्षे समाधी अवस्थेत राहिले. या काळात मुंग्यांचे एक प्रचंड वारुळ त्यांच्या भोवती निर्माण झाले. एकदा एक लाकडे तोडायला कर्दळी वनात गेला. त्याच्या कुऱ्हाडीचा घाव चुकून वारुळावर पडला. त्यामुळे श्री गुरूंची समाधी भंग पावली. कुऱ्हाडीच्या वारामुळे त्यांच्या मांडीला जखम झाली. ते उठून कर्दळी वनातून बाहेर पडले. तेथून ते फिरत फिरत बंगालमध्ये गेले. गंगा तटाने हरिद्वार, केदारेश्वर इत्यादी ठिकाणे पाहत उत्तर प्रदेशातून खाली दक्षिणेकडे आले. गोदावरीच्या काठावर बरीच वर्षे राहिले. नंतर पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ व सोलापूर असे फिरत फिरत शेवटी अक्कलकोटला आले. तेथेच ते सुमारे 30 वर्षे राहिले. या काळात त्यांनी अनेक चमत्कार केले, पण ते चमत्कार त्यांनी लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी केले. केवळ चमत्कारासाठी चमत्कार करणे त्यांना पसंत नव्हते. काही सिद्धी प्राप्त झालेले लोक त्यांच्याकडे येत. अशांना स्वामी सिद्धी सोडण्याचा उपदेश देत. श्री स्वामी समर्थ.